आता बातमी आहे कल्याण मारहाण प्रकरणाची। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणी प्रकरणी विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कारवाईचे आदेश दिलेत। कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई होणारच असं अजित पवारांनी सभागृहात ठणकावून सांगितले। शिवाय महाराष्ट्रात मराठी माणसाचा मान सन्मान राखला जाईल असे ते म्हणाले। कल्याणमध्ये धूप लावण्याच्या वादावरून अमराठी अधिकारी अखिलेश शुक्लाने मराठी असलेल्या अभिजित देशमुख यांना रॉडने मारहाण केली होती। या तिघे जण जखमी झालेले होते। मात्र सगळ्यात जास्त मारहाण ही अभिजित देशमुख यांना झालेली आहे आणि अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळही करण्यात आली। अध्यक्ष महोदय, अत्यंत अत्यंत मानवतेला संवेदना आणणारी आणि काळीबाफ असणारी घटना आहे। अध्यक्ष महोदय, कल्याणमध्ये एक योगीधाम नावाची सोसायटी आहे आणि या योगीधाम सोसायटीमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे MTDCचे मध्ये अकाउंटंट असलेले मॅनेजर अखिलेश शुक्ला राहतात। हे अखिलेश शुक्ला ज्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीमध्ये विजय कलविट्टेकर नावाचे एक मराठी ग्रस्त राहतात। आता विजय कलविट्टेकर यांच्या घरी त्यांची पत्नी जी आहे ती आणि त्यांची मुलं ती तिकडे वावरत असताना शुक्ला यांच्या पत्नी रोज धूप लावतात म्हणून त्यांचं आपसात भांडण झालं। साहेब, भांडण एवढं विकोपाला गेलं की ते असं म्हणाले की तुम्ही काय बघता पोलीस स्टेशनला, मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन येईल, तुम्हाला परत यावं लागेल। ते असं म्हणतात की तुम मराठी गंदे लोग, तुम मच्छी मटन खाते हो, झोपड़पट्टी में रहते हो, तुम मराठी नीच हो, तुम्हारी औकात नहीं है बिल्डिंग में रहने। अध्यक्ष महोदय, मराठी माणसावरती अन्याय दुसरं आणि ते असं म्हणतात, शुक्ला कोण आहेत ते शोधा, ते असं म्हणतात की मी मंत्रालयात कामाला आहे, तुझ्यासारखी 56 मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात। अध्यक्ष महोदय, हा मराठी माणसाचा अपमान आहे। कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवा लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते। अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोती आहेत का? हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, ठीक आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही, एवढी दादागिरी असेल तर या महाराष्ट्रात मारलं सर्वांना आणि त्याने बाहेरची लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारहाण केली। तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे। या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुनील प्रभू साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। हा महाराष्ट्र शिवशाहू आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल अशाच पद्धतीने। आणि थेट जातोय देवेंद्र फडणवीस याच मुद्द्यावरती सध्या सभागृहात बोलतायत। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात, अशा माजुरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। खरं म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं। कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही विचारभाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला, कोणाच्या काळात झाला, का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं आणि त्या काळामध्ये आई माझे मित्रा, तुम्ही मुजोरी करायला हिंमत लागत नाही, तथ्यावर बोललं पाहिजे आपण सगळ्यांनी आणि तथ्य हेच आहे
आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं? त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी 300 स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅट मध्ये कोण राहतंय त्या ठिकाणी? पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात. आणि मी हे बघितलेलं आहे, मुंबईमध्ये 3-3, 4-4 पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो, तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सणवार त्या ठिकाणी साजरा करतो, किंबहुना गणपतीसारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पडावा. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र हे जे काही लोक असा माजुरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं. आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातून, विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे. एखाद्या समाजाला शाकाहार महत्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी लोकांचं संघटन तयार करू शकतो, त्यांच्याकरता एखादी योजना तयार करू शकतो. पण इन जनरल अशा प्रकारे यांना आम्ही राहू देणार नाही, त्यांना आम्ही राहू देणार नाही, घर नाकारणं अशा प्रकारचे अधिकार कोणालाही नाही. मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय याकरता त्याचा तिरस्कार करण्याचं कारण नाहीये. मात्र त्या आधारावर भेदभाव करणं ही गोष्ट आपल्याला मान्य करता येणार नाही. आणि म्हणून या दृष्टीने देखील अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत. आपल्याला माहिती आहे की बंगालसारख्या राज्यामध्ये सगळे समाज त्या ठिकाणी मासळी खातात, देवालाही दाखवतात. काही राज्यांमध्ये 100% आपल्याला शाकाहार दिसतो. त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेने निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोघांनाही देवत्वाची संज्ञा दिलेली आहे. निर्गुण निराकार आहे जो त्या ठिकाणी काय म्हणतात दगडात देव पाहत नाही, मूर्ती ठेवत नाही, त्यालाही आपण देवत्वाची संज्ञा दिली आहे. आणि माझ्यासारखा माणूस ज्याला मूर्तीमध्येही देव दिसतो त्यालाही आपण त्या देवाला देवत्वाची संज्ञा दिली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य त्या ठिकाणी टिकलं पाहिजे ही देखील आपली जबाबदारी आहे. पण त्याच वेळी जी आमची क्षेत्रीय अस्मिता आहे, एक आमची राष्ट्रीय अस्मिता आहे, तशीच आमची एक क्षेत्रीय अस्मिता आहे. आणि ती क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही सगळे मराठी आहोत, त्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे अशा अभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर जेवढे तुम्ही व्यथित आहात तेवढे आम्ही व्यथित आहोत. त्यामुळे त्याच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल.